काय पहिल्या दिवाळ्या, काय माणसं पाहुणे रावळे आले तर बोलत बसायचे. आणि आताचे काय माणसं, काय जिथे फोनवर, एकट्या कोपऱ्यात फोनवर, एक ह्या सोफा सेटला फोनवर. पाहुण्याच्या घरी गेलता, पहिला कुठून जर पाहुणा आला तर काय रात्रात बोलत बसत होते माणसं. किती आनंद वाटायचा, किती माया होती पहिल्या लोकांना. आणि आताच्या लोकांना खाली फोन. लेकरं जर रडायले, त्याला फोन द्या, त्याला लावून द्या, ते खात नाही. आणि पहिल्या मग आमच्या आज्या आम्हाला गोष्ट सांगायच्या की लेकरं मग जमायची कितीतरी नातरुंड जवळ. एक धुमधुमधुम्याची गोष्ट होती लय भारी, ते आमची आजी सांगत होती. लेकरं रडायले तर म्हणायची अरे मी गोष्ट सांगते. मग आम्ही बी ऐकायची. मग ती गोष्ट होती, 5-6 जण होते. मग ते चोऱ्या करायचे कशाच्या बी. त्याच्यात एक भोळसर होतं, त्याचं नाव धुम्या होतं, धुम्या, धामधूम धुम्या. मग ते गेल्यावर त्याला म्हणले, चोऱ्या करायला गेले सगळेच, म्हणले म्हणले धुम्या तू जाऊन ते कान लावणी म्हणले त्या वाड्याला, म्हणजे चिरबंदी वाड्या राहायचे पहिले. म्हणला कान, हां म्हणला कान लावणी म्हणजे माणसं झोपलेत का ते बघून ये. त्याला कळत नव्हतं, इतकं भोळवट होतं. त्यानं गेलं आपलं कान लावून आलं. अरे मला झोपलेत, चला कान लावलं म्हणजे कानच कापून ठेवून आलं तिथं. अरे म्हणले जा नीट लावणी. दुसऱ्या बरला गेलो, दुसरा कान कापून ठेवून आलं ते धुम्या. अरे म्हणला सगळे झोपलेत, चला आता वाडा रिकामा झालाय. आमची आजी सांगायची आम्हाला. आताचे फोनवर आहेत नातरुंड बी, आज्या बी आणि पंजाबी. मग गेले सगळे वाड्यामध्ये. कुणी पैसे घेतंय, कुणी सोनं घेतंय, कुणी काय घेतंय. मग ह्या धुम्याला काय सापडं, पाकाची टाकी, गुळाच्या रसाचे पाक असते ना, त्याची टाकी सापडली. मग ह्यानं काय केलं, चाकून बघितलं. ह्याला म्हणला गोड आहे तर. धुम्या भोळवट होता ना. मग ह्यानं काय केलं, चाटून म्हणला ही गरम केल्यावर किती भारी लागल. मग गरम केल्यानं तुरट्या फिराट्या घातल्या, त्याच्यात कढईत टाकलं. ते लेकरू खेळायला ते ह्या 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 करून बारकी पोरगी खेळायली होती जणू. मग ते धुम्या काय म्हणतोय, हां तुला बी खायचा आहे काय पाक. त्यानं गरम पाक घेतला आणि त्या लेकराच्या हातावर वाटला. ते लेकरू चिरचिरा चिरकले की चोरं पळून गेले. धुम्यानं त्या गार टाकीच्या पाकामध्ये उडी मारली, दडून बसला. म्हणजे आता चोरं गेले झोपा. मग ते धुम्या त्या पाकातून भरल्याला निघला. तर हे चोरायनं जाऊन दुसरीकडे चोरी करून आले, सोनं नाणं घेऊन आले. मग हे धुम्या त्याच्यातून निघला, आपला रांगत मांगत गेला. तर नदीच्या कडेला मेंढरावाले बसलेले होते. आमची आजी सांगायची आम्हाला, मेंढरावाले बसलेले होते. तर मग त्या मेंढरात जाऊन ह्यानं झोपला. आता कवा जावं, कुठं जावं. मग तितक्या त्याचे जोडीदार मागून चोरी करून आले. आयला म्हणले आता लय थकला, मेंढरं बी दिसायलेत. मेंढरावाला झोपलाय म्हणले, चांगली मेंढरी बघून घ्या म्हणले, करून खाऊ म्हणले उद्या. बघायले दाबून दाबून, मग आता त्यांना केस जास्त असतात त्या मेंढरांना. आयला म्हणले हे धुम्या त्या मेंढरात बसलेला ह्याला माहितीच नाही. आयला म्हणले ही लय ताजं लागले. ते कापसाच्या भोदात लपलं ना, ते पाकानं सगळा कापूस चिटकाला. मग त्याला वाटलं ही बी मेंढरूच आहे काय की, म्हणून म्हणले आयला ही लय चांगलं लागाले मेंढरू, ह्याला उचला. त्याला तसंच पोत्यात घातलं. ह्यानं झोपीत होता. गेले परत दुसऱ्या नदीच्या कडेला. म्हणले अरे वजं झालंय रे मला लई, तू घे. हे म्हणतोय तू घे, ते म्हणतोय तू घे. 5-6 जण म्हणले अरे कुणीच घेत नाव. अरे म्हणलं मग ज्याला वजं झालं ते काय म्हणला मी टाकून देत असतोय. मधून धुम्या काय म्हणतोय, अरे मला टाकून देऊ नका रे, मला लागल. मला पिकून देऊ नका, मी लागल. माणूस होता ना ते कापसानं लिपटलेला, असा होता धुम्या आगाव. आम्ही लई लेकरं हसायचे बरं का तवा. मग त्याने काय केलं, हळूच त्याला टाकून दिलं खाली. अरे म्हणले ह्याच्यात भूत आलंय म्हणले, त्या मेंढराच्या मागे जा पळून. याने घेतलेलं सोनं बी तिथंच, सगळं तिथंच गेले पळून. मी धुम्या हळू हळू निघला. आपलं ह्याचं गोळा केलेलं घेतलं, त्या नदीत जाऊन बसला पाण्यामध्ये. बसला की ते आपोआप कापूस पाण्यानं जसा जसा ते पाक कमी होईल तसा निघून गेला. मग या धुम्यानं ते सगळं सोनं आणलं. त्या म्हणजे भोळवट होता ते धुम्या, धामधूम धुम्या म्हणायचे त्याला. त्यानं सोनं आणलं, सगळं पैसे आणले नाही, आपल्या आईपाशी दिले, घरदार बांधलं. असले पहिले माणसं गोष्टी सांगायचे, मग लेकरं त्याच्यापाशी जमायचे. आणि आताचे काय, मोबाईल द्या, बाळ रडायले, त्यांना जेवण करी नाही. पाहुणे होऊन गेले, जे त्याच्या कवल्यात कोणी कुठं बसलंय ते निसतं असंच. अरे काय हे बा, काही फोन म्हणा हे असंच. हां कोणी खाली खाय टाकायला बी कळना, काय खातोय ती बी कळना. अरे फोन देऊ नका, अभ्यास आहे. अभ्यास कशाचा अभ्यास आणि कशाचं काय, मायबापाच्या बी मायला चंदनं.
आणि लेकरायचं बी वाटोळा. फोन चांगला आहे, चांगला वापरा. पाहुणे आले बसा बोला, कुणी नाही. सगळ्याला फोन असंच बघायचं. कवर बी बघायचंच. बघा बी बघायसाठीच आहे ती, बघायसाठी नाही असं नाही, बघावं बी. पण त्याच्यात जी चांगलं आहे ती घ्या आणि वाईट आहे ती सोडून द्या. लोक चांगलं सोडते तर वाईटाला घेऊन चालते आणि पुन्हा म्हणायचं आमचं नशीब खराब निघलं. आणि काय खराब आहे तुमचं नशीब? तुम्ही तुमच्या हातानं करता हो. आम्ही पाहुणे होऊन गेलतो पुण्याला, कुणी सोफा सेटवर, कुणी खुर्चीवर, फोनवरच. आम्ही खेड्यातली गेलेली माणसं, आम्हाला वाटायचं इकडं कसं बोलतात. आयला पुण्याहून पाहुणा आला तर किती तर वाटायचं की काय तर आला एखादा विमानानं आल्यावर वाटायचं लहानपणी. तसं आम्हाला बी वाटलं. महाडी हे बघायला गेलता, काय ज्याच्या त्याच्या हातात फोन, आम्ही बी बसायचं. मग काय करायचं? पण खरी पहिली माया होती का बघा, लई माया माणसाला अपाट. बसायचे, पत्र आलं तर पत्र म्हणजे ते लेटर असं कुणी पाठवायचं खुशालीचं, तर सगळे माणसं जमून ऐकाय थांबायचे की काय त्याच्यात लिहिलंय मजकूर काय नाही. आताच्याला काय नाही. फोन झाला ते हा बघतंय मनानंच हसतंय. पहिलं मनानं हसलं तर त्याला म्हणायचे येडं आहे, पागल आहे म्हणायचे, ते मनालाच हसतंय. आता फोन कानात घालते, मनालाच हसत चालते आणि मनालाच बोलत चालते, मनालाच सगळं वन लाईन का ऑनलाईन आणि सगळं वनातच काम होईल.